नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच.डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, तलाठी भरती परीक्षेत जसा गोळ झाला तसा आरोग्य भरतीमध्ये होण्याची शक्यता आहे की नाही? विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं असून मेरिट किती लागणार, 200पेक्षा जास्त मेरिट जाणार का, त्या संदर्भात सुद्धा खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या. तर त्या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विनंती करतो. चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र न्यूज आहेत, ही आहे तलाठीची. परंतु विद्यार्थी मित्र, याचा संबंध आपल्या आरोग्य भरतीशी पण येऊ शकतोय, शक्यता आहे विद्यार्थी मित्र होई. कारण की ज्याप्रमाणे तलाठी भरतीमध्ये असे घोटाळे झालेत, ज्यामध्ये एका उमेदवाराला 54 मार्क आहे वनरक्षक भरतीत, त्याच उमेदवारांनी 200च्या पुढे मार्क घेतले आहेत तलाठीमध्ये. तर असे जर मार्क वगैरे असून उमेदवारांना तर 100% प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण की इतकं मोठं स्कोअर कसं काय घेऊ शकतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आपण जर विचार केला तर मध्यंतरी एक बातमी आली होती की तलाठी भरतीमध्ये जे TCS कर्मचारी जे होते, ज्यांनी पेपर राबवले, तर त्यांच्याच नातलगांना 200पेक्षा 200च्या आसपास असे गुण निघालेले आहेत. तर अशा प्रकारे हे जर घोटाळे होणार असेल तर शासनापुढे, सरकारपुढे विद्यार्थ्यांनी, गोरगरीब विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे न्याय मागावा. तर विद्यार्थी मित्र, आपली जी आरोग्य भरती झाली गट क आणि ड, तर त्यामध्ये सुद्धा आता जे याआधी आपण जे मेरिट बनवलं होतं त्या मेरिटनुसार इतकं हाय मेरिट जाणार नाही असं वाटत होतं. परंतु तलाठी भरतीचं आता मेरिट सगळं बघता आपलीसुद्धा अपेक्षा कमी झालेली आहेत. कारण की जर अशा प्रकारे जो विद्यार्थ्यांना इतक्या हार्ड पेपरला उमेदवारांना 200पैकी 200 मार्क मिळत असेल तर सर्वसामान्य म्हणजे आपल्यासारखे गट डच्या विद्यार्थ्यांनी कशी काय 70-80 मार्काच्या अपेक्षेवर नोकरी लागन अशी आशा ठेवायची. कारण की विद्यार्थी मित्र, आपला पेपर इतका टफ नव्हता जसा तलाठीचा पेपर होता. तर तलाठीच्या पेपरमध्ये स्वरूप हार्ड होतं, प्रश्नपत्रिकासुद्धा टफ होत्या, तरी विद्यार्थ्यांना 200पैकी 200 मार्क मिळालेत. तर आपले तर गट डचा पेपर होता, त्यामुळं विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क येतील हे आपण बघूयाच. परंतु भरती प्रक्रियेमध्ये आपल्या घोटाळा नाही झाला म्हणजे बरं होईल. तर आपली शासनाला तसेच सर्व आरोग्यमंत्री आणि सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की आरोग्य विभाग भरती गट आणि ड आणि क मध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये आणि सर्वसामान्य गरीब मुलांना ज्यांनी कष्टाने मार्क मिळवले त्या सर्वांना न्याय मिळावा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, ही नॉर्मलायझेशनमध्ये कमी गुण जास्त होऊ शकतात, मात्र त्यातील अनेक विद्यार्थ्यांना इतर विभागाच्या परीक्षेमध्ये कमी गुण आहेत आणि तलाठी भरती परीक्षेत ते टॉपर असले दिसून येत आहे. ही बाब शंका निर्माण करणे आहेत, यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. त्या प्रकारची SIT मार्फत चौकशी केली पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मागणी होत आहे. तर आपलेसुद्धा नॉर्मलायझेशनमध्ये गुण वाढतात की कमी होतात, आता आपल्यालासुद्धा मोठं टेन्शन आलं आहेत. आपण जी पण माहिती ना अपडेट त्यावर व्हिडिओ बनवून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आभारीत.